नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की कुछ खास खबर। ठाणे में पशुओं के लिए अत्याधुनिक स्मशान भूमि का भव्य उद्घाटन। बता दें कि परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक के प्रयास से ठाणे के माजीवाड़ा में भव्य पशुओं के लिए स्मशान भूमि का उद्घाटन समारोह संपन्न हुआ। पूरे ठाणे में कई पशु प्रेमी हैं जिनकी ये समस्या थी कि किसी पशु की मौत होने पर उन्हें कहाँ फेंका जाए, यह सवाल खड़ा होता था। आज वह समस्या दूर हो चुकी है। तो वहीं पर उम्मीद फाउंडेशन की अध्यक्षा परी मेहता ने भी इस बारे में अथक परिश्रम करके कई पत्र व्यवहार किए थे। अब मीरा भाईंदर के बाद थाने में भी पशुओं के लिए स्मशान भूमि का उद्घाटन परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक के हाथों संपन्न होने से पशु प्रेमी में खुशी देखी गई है। आइए देखते हैं माननीय प्रताप सरनाईक जी और परी मेहता ने क्या कहा इस खबर में। उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे एक मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीरा भाईंदर आणि ठाणे येथे खूप डॉग्स लवर आहे, पाळीव प्राणी ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर 15,000हून अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्याने हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात, ससे असतात, हे काही पाळीव प्राणी असतात। त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचा जागा नसल्या कारणानं काही वेळास कोणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊन टाकतात, कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी किनारे वगैरे असेच टाकून मोकळे होतात। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांना तर अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचे आणि अशामुळे ह्या सोनाली सहगल आहेत त्या पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ही काही डॉग्स लवर आहेत। म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते। त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी शिंदे साहेबांकडून निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहे त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरत आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे 545 स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे 50 लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरक ही विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे। पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीचं केंद्र तर आम्ही केलं आहे, पण भविष्यामध्ये डॉग्स लवर फार मोठ्या प्रमाणात आहे। तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या ही ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे। तर मी आयुक्तांना सूचना केलेली आहे की एक डॉग शेल्टर आपल्याला घोडबंदर रोडला लांब ज्या ठिकाणी मानवी वस्ती नसेल त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचं आणि तशी ती जागेची पाहणी करतात। आणि त्याचबरोबर मुंबईला एक पेट गार्डन सुद्धा आहे। तर त्या मुंबईच्या पेट गार्डनच्या धर्तीवर फक्त पाळीव प्राण्यांसाठी एक पेट गार्डन ह्या महापालिका हद्दीमध्ये करण्याचा आमचा मानस आणि लवकरच त्याची घोषणा आम्ही करू आणि त्यासाठी निधीची उपलब्धता झालेली आहे। फक्त जागेची पाहणी अंतिम टप्प्यात असून ती लवकरच म्हणजे महिन्याभरामध्ये सुद्धा आम्ही त्याचं भूमिपूजन करू। त्यामुळे जे पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारी ठाणे महापालिका क्षेत्रातील लोक आहेत त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। आणि डॉग शेल्टर निर्माण झालं की सोनाली सहगल सारख्या ह्या काही संस्था आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रस्टी बनवा, म्हणजे आम्ही त्यांचं संरक्षण करू, त्यांना जे हवं आहे खायला प्यायला किंवा त्यांना काही आजार झाले तर त्याच्यावर इलाज जो करायचा असतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेऊ। त्यामुळे डॉग शेल्टर आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे, ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही चालू करू जेणेकरून भटक्या कुत्र्यांची संख्या ही रस्त्यावरून डॉग शेल्टरमध्ये जाईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल। आता या ठिकाणी तुमच्या मतदारसंघात तर इथे आहे, मीरा भाईंदरच्या ठिकाणी देखील तुमचे प्रयत्न आहेत, पण संपूर्ण देशामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईत अनेक लोकांच्या घरामध्ये अशा प्रकारे प्राणी असतात। मग असं एक धोरण असायला हवं का? तुम्ही मंत्री देखील आहात राज्यातले, तर असा हा नाही ही वस्तुस्थिती आहे। आजपर्यंत फक्त सर्वसामान्य म्हणजे जी
मानव जातीसाठी स्मशानभूमीची व्यवस्था पूर्ण देशामध्ये किंवा राज्यामध्ये केली जायची, परंतु पाळीव प्राण्यांच्या बाबतीत मात्र शासनाचं तसं दुर्लक्षच होतं. मी असं म्हणणार नाही, आता सत्ताधारी पक्षाचा मंत्री जरी असेल तरी ह्यापूर्वीच्या सरकारमध्ये तसं काही विचार झाला नाही किंवा तसं काही धोरण ठरवलं नाही आहे. परंतु ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब कार्यरत असताना त्यांनी माझी सूचना मान्य केली आणि तशा प्रकारचं धोरण ठरवलं आणि ठाणे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये ह्यासाठी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे निधीची व्यवस्था झालेली आहे. प्राणी मित्र संघटनांची सुद्धा ह्या अशा योजनांच्या माध्यमातून फायदा होणार आहे. ठाणे शहर हे तलावाचं शहर म्हणून ओळखलं जातं, मात्र गेल्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांचं शहर अशी ओळख झालेली आहे. 12,000 जास्त लोकांना चावा कुत्र्याने घेत आहे. अजून निर्बीजीकरण लसीकरण होताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि नाही म्हणता येणार नाही, कारण भटके कुत्रे आणि श्वानांच्या दंशानं अनेक लहान मुलांवर जीवघेणा हल्ला झालेला आहे. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या श्वानांपासून त्यांच्या मागे लागल्यामुळे त्यांना नुकसान झालेलं आहे. आणि तीच घटना लक्षात घेता आम्ही महापालिका आयुक्तांना नसबंदी ताबडतोब करण्याच्या सूचना तर केलेल्या आहेत, तरीसुद्धा काही ठिकाणी काही औषधांमध्ये असलेल्या दोषामुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस ठाणे महापालिका हद्दीमध्ये वाढते आणि त्यामुळे त्यावर उपाय म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर डॉग शेल्टर केलं तर त्यासाठी हे सगळी जी भटकी कुत्री आहेत ती डॉग शेल्टरमध्ये जर आपण नेलं तर प्राणीमित्र संघटना ह्या ज्या सोनाली सहगल सारख्या आपल्या भगिनी आहेत त्यांच्यासारख्या संस्था पुढे आल्या तर ते डॉग शेल्टरला फायदा होईल. ह्या परिसरामध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला. त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांचंही कौतुक करतो. संजय भोईरांचंही कौतुक करतो की त्यांनी पाठपुरावा केला आणि ह्या डॉग शेल्टरसाठी जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य त्यांनी केलं. आणि त्याचबरोबर सगळे काही लोकप्रतिनिधी आमच्या ह्या भागातले त्या सगळ्यांनी, आमचे पाटीलसुद्धा ह्या ठिकाणी आहेत, त्यांनीसुद्धा खूप योगदान दिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या डॉग शेल्टरचा फायदा किंवा ह्या पाळीव प्राणी गॅस दाहिनीचा फायदा आजपासूनच होणार आहे. मला आत्ताच काहीतरी लोकांनी फोन करून सांगितले की साहेब हे पेपरमध्ये बातम्या आल्यात आणि त्या व्हिडिओ शेअर केला, त्यामुळे काही लोक तर आतापासून काहीतरी पाळीव प्राणी त्यांचे होते ते पण घेऊन आलेले आहेत मृतावस्थेत असलेले. त्यामुळे त्याचा फायदा लोकांना निश्चितपणे होईल आणि वायू प्रदूषण पर्यावरणपूरक असल्याकारणाने वायू प्रदूषण होणार नाही. मंत्री महोदय प्रताप सरनाईक सर का आज दिल से बहुत बहुत धन्यवाद। सर ने आज जो पशु जीवों के लिए आज जो स्मशान भूमि यहाँ पे जिसका उद्घाटन हुआ है, मैं तहे दिल से सर का शुक्रिया करना चाहती हूँ। ये जो 2022 में हम लोग इस चीज़ के ऊपर हमारी चर्चा चल रही थी और मीरा भाईंदर में हमने इसकी नींव रखी थी कि सर हमें हमारे पशुओं के लिए कुछ इस तरह का प्रोविज़न चाहिए जहाँ पे उस जीव को मुक्ति मिले और उनके जीव का भी संस्कार हो। तो मीरा भाईंदर के बाद सर ने मीरा भाईंदर में बहुत ही अच्छा प्रकल्प दिया और बहुत ही अच्छा वहाँ पे भी एक स्मशान भूमि खड़ा किया और तभी से हम फॉलो कर रहे थे कि सर हमारे थाना में भी ऐसा ही कुछ होना चाहिए हमारे पशु जीव के लिए। तो मैं बहुत बहुत खुश हूँ ये देखकर कि थाना में उससे भी बढ़िया और बहुत ही नए तौर तरीके के और नए इक्विपमेंट के साथ में ये किया हुआ है स्मशान भूमि को। तो मैं सर को और सर को पूरे उम्मीद फाउंडेशन की ओर से और पूरे पशु जीव की ओर से मैं धन्यवाद करना चाहूँगी। मेरे सभी पशु प्रेमियों की ओर से मैं सर को धन्यवाद करना चाहूँगी। अरे काय करतो पाठी आहे ना हे फोटो चला महाराष्ट्र इथं उभा करून फोटो काढणं पाहिजे समोर 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 चला बाजूला वा आहे गे तो ये है आज की खास खबरें। ऐसे ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें। तब तक के लिए धन्यवाद।